इसमें किसी को कुछ डाउट है? सॉफ्टवेयर क्वालिटी एश्योरेंस में कुछ पूछना है? यस. सर ERP सिस्टम म्हणजे काय? ERP इन द सेन्स काय येतं, जे आपले जसं तुम्ही हे म्हणता कॅल्क्युलेशन येतं आपलं ERP. जसं तुमचं टॅली आहे राईट, त्यामध्ये बिलिंग झालं तुमचं. ओके. आणि जसे की बिलिंग्स येतात, नंतर दुकान शॉप्स वगैरे जे असतात त्यांचे सॉफ्टवेअर्स, जे की फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी आपण यूज करतो. ओके. सो तुमचं काय म्हणता येईल त्याला, मनी मॅनेजमेंट. ओके. सो काइंड ऑफ प्रोजेक्ट्स तसे येतात ते. क्लिअर आहे? येस सर. हा. सो तशा प्रकारचे ज्यामध्ये की सिक्युरिटीचा कन्सर्न जास्त नसतो. ओके. किंवा कॉम्प्लेक्सिटी कमी असते त्या प्रोजेक्टची. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे ना? येस. येस सर. ओके. Yes, sir. ओके, गुड. सो आता आज आपण बघूयात SDLC, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. सो SDLC काय आहे बघा. आता काल एकाने क्वेश्चन केलेला SDLC STLC डिफरन्स मधला, करेक्ट. सो त्यातला आपण SDLC बघणार आहोत. सो SDLC काय आहे? एक इट इज अ स्टँडर्ड प्रोसिजर टू डेव्हलप ए सॉफ्टवेअर, करेक्ट. सो आता तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करताय, सो मग डायरेक्टली त्यामध्ये डेव्हलपर, डिझायनर, नंतर BA, टेस्टर हे आले आणि प्रोजेक्ट संपला असं होतं का? येस. तर नाही. त्यासाठी काही स्टँडर्ड्स वेज असतात, प्रोसिजर असते, जे की फॉलो करावं लागते आणि त्यानुसारच आपला प्रोजेक्ट ऑन ट्रॅक राहतो, करेक्ट. सो software development life cycle is nothing but a standard procedure to develop a software. By using that आपण ते फॉलो करून सॉफ्टवेअर डेव्हलप करतो, ज्यामुळे काय होतं, वी विल सेव्ह अवर टाइम, अवर प्रोजेक्ट्स कीप ऑन ट्रॅक, आपण ऍक्टिव्हिटी ट्रेस करू शकतो. असे मल्टिपल आहेत ते. आता पुढं चालून आपण जे SDLC बेस्ड मॉडेल्स आहेत त्यामध्ये आपण बघणार आहोत. ओके. सो जर बघायला गेलं तर देर आर मल्टिपल स्टेजेस इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. ओके. सो SDLCच्या स्टेजेस काय आहेत मग? फर्स्ट वन इज इन्फॉर्मेशन गॅदरिंग अँड अनालिसिस. ओके. फर्स्ट वन काय आहे? इन्फॉर्मेशन गॅदरिंग. ओके. सो इन्फॉर्मेशन गॅदर कोण करतं? आपण Business analyst. बिझनेस अनालिस्ट. करेक्ट. BA. येस, करेक्ट. आपण रिसोर्सेस मध्ये बघितलं होतं की क्लायंटकडे काय असतं? इन्फॉर्मेशन्स असतात. ओके. आणि त्या इन्फॉर्मेशन्स कलेक्ट करायचं काम कोणाचं असतं? BA चा. BA चं असतं. ओके. सो BA काय करतो की क्लायंट कडून इन्फॉर्मेशन गॅदर करतो आणि गॅदर केल्यानंतर एक डॉक्युमेंट क्रिएट करतो, त्याला BRS म्हणतो आपण. ओके. अँड वन्स इन्फॉर्मेशन इज गॅदरिंग इज डन, ओके, सो तो काय करतो? अनालिसिस करतो. अनालिसिस मध्ये काय करतो तो? एक SRS डॉक्युमेंट प्रिपेअर करतो. SRS डॉक्युमेंट इज नथिंग बट इट्स अ रिटन इन टेक्निकल फॉर्मॅट. ओके. सो मग SRS मध्ये काय असतं की डिटेल रिक्वायरमेंट्स असतात अबाउट दॅट रिक्वायरमेंट्स. ओके. आणि त्या टेक्निकल लँग्वेज मध्ये लिहिलेले असतात, जेणेकरून ते डिझायनर, डेव्हलपर, टेस्टरला कळेल. ओके. सो हे पण आपण बघणार आहोत. ओके. आणि वन्स दी SRS इज कम्प्लिटेड, देन डिझायनर काय करतात? त्यांची डिझाईन प्रिपरेशन चालू करतात. ओके. डेव्हलपर त्यांचं बॅकएंडचे लॉजिक्स लिहिणे वगैरे, APIs क्रिएट करणे, ह्या सगळ्या गोष्टी ते करतात. आणि टेस्टरचं काम काय असतं? विथ दॅट SRS दे आर गोइंग टू राईट द टेस्ट केसेस. त्यांचं काम काय असतं? टेस्ट केसेस लिहिणं. आता स्पेसिफिक APIs आहे तर API बेस्ड टेस्ट केसेस ते लिहिणार. ओके. त्यानंतर UI आहे, UI बेस्ड टेस्ट केस ते लिहिणार. डेटाबेस टेस्टिंग साठी डेटाबेस रिलेटेड टेस्ट केसेस लिहिणार. तर हे सगळं काम टेस्टरचं चालतं. सो बाय धिस वे तुमची काय चालते? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल चालते. अँड ॲट लास्ट वी आर गोइंग फॉर अ मेंटेनन्स. मीन्स व्हॉट? सो वन्स तुमचं डेव्हलपमेंट कम्प्लीट झालं, त्यानंतर
तुमचा प्रॉडक्ट लाईव्ह जातो कस्टमरला अँड देन त्यामध्ये म्हणजे त्याचे पॅचेस असतात, सिक्युरिटी पॅचेस, अपडेट्स, ह्या सगळ्या गोष्टी टाइमली त्यामध्ये ऍड केल्या जातात. सो दिस इज नथिंग बट द मेंटेनन्स पार्ट. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? हा फ्लो समजला काय आहे? आता हे आपण वन बाय वन बघणार आहे सगळं, पण हा फ्लो समजला तुम्हा लोकांना? येस, हो सर. Yes, sir. गुड. सो आता आपण फर्स्ट पार्ट पाहणार आहोत, इन्फॉर्मेशन गॅदरिंग. ओके, सो इन SDLC फर्स्ट स्टेप इज ए इन्फॉर्मेशन गॅदरिंग. सो काय होतं इन्फॉर्मेशन गॅदरिंग मध्ये? वी आर गोइंग टू क्रिएट अ BRS डॉक्युमेंट. ओके, सो BRS डॉक्युमेंट इज नथिंग बट काय असतं, जो तुमचा बिझनेस अनालिस्ट असतो तो काय करतो? रिक्वायरमेंट गॅदर करतो. ओके, बिझनेस अनालिस्ट इज रिस्पॉन्सिबल टू गॅदर द रिक्वायरमेंट. सो आता तो रिक्वायरमेंट गॅदर करतो इन द सेन्स काय करतो, तर कस्टमरच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स असतात, ओके, तो काय करतो, त्या कस्टमर कडनं रिक्वायरमेंट्स घेतो. ओके, आणि एका फॉर्मल डॉक्युमेंट्स क्रिएट करतो. त्यालाच आपण काय म्हणतो? BRS डॉक्युमेंट. BRS चा फुल फॉर्म काय आहे? बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट. ओके, सो इथे बघा, इन्फॉर्मेशन गॅदरिंग इन्व्हॉल्व्स बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट. सो त्यालाच आपण BRS डॉक्युमेंट म्हणतो. ओके, आणि इन्फॉर्मेशन गॅदरिंग काय इज नथिंग बट द रिक्वायरमेंट्स फ्रॉम द कस्टमर. ओके, आपण कस्टमर कडनं ज्या रिक्वायरमेंट घेतो त्यालाच काय म्हणतो आपण? येस, इन्फॉर्मेशन गॅदरिंग. ओके, आणि हा डॉक्युमेंट प्रिपेअर कोण करतो? सो तुमचा BA बिझनेस अनालिस्ट जो असतो तो तुमची इन्फॉर्मेशन गॅदर करतो. ओके, क्लिअर आहे फर्स्ट पॉइंट, इन्फॉर्मेशन गॅदरिंग? Yes, sir. ओके, एव्हरीवन, बाकी लोकांना समजलंय? येस सर. येस. ओके, ओके, गुड. अँड देन सेकंड पार्ट इज अनालिसिस. सो अनालिसिस मध्ये काय होतं? अनालिसिस मध्ये सुद्धा तुमचा BA इन्व्हॉल्व असतो, बिझनेस अनालिस्ट इन्व्हॉल्व असतो. ओके, सो आता अनालिसिस काय झालं? इट्स ए हाय लेवल डॉक्युमेंट क्रिएशन. ओके, सो आता तुमची इन्फॉर्मेशन गॅदर झाली. सपोज आता तुमचा कस्टमर आहे, त्यांनी रिक्वायरमेंट्स दिल्यात की एखादा एक्झाम्पल, तर हे नोकरीचा कस्टमर आहे, ठीक आहे. सो Naukri.com कस्टमर आहे आपला. सो कस्टमरनी काय रिक्वायरमेंट दिल्यात की त्याला जॉब सेक्शन पाहिजे, त्यामध्ये IT, सेल्स, मार्केटिंग, HR वगैरे काइंड ऑफ जॉब्स राहतील. देन कंपनीजच्या कॅटेगरीज त्यांनी ऍड ऑन केल्या, देन सर्व्हिसेसच्या कॅटेगरी. सो काइंड ऑफ त्यांनी अशा रिक्वायरमेंट्स आपल्याला दिल्यात. ओके, सो एम्प्लॉई सेक्शन असायला पाहिजे, देन लॉग इन, रजिस्ट्रेशन वगैरे वगैरे. सो आता आपण काय करणार की ह्या रिक्वायरमेंट्स तुमच्या BA नी काय केल्या, एक BRS डॉक्युमेंट मध्ये लिहिल्यात, जे की नॉन टेक्निकल लँग्वेज मध्ये असतात. जनरल रिक्वायरमेंट्स त्याच्या लिहून घेतलेले असतात. ओके, सो BA काय करतो इन अनालिसिस फेज? BA तुमचा इन्व्हॉल्व असतो या फेज मध्ये. ओके, आणि तो काय करतो? तुमचा डॉक्युमेंट प्रिपेअर करतो. तर कुठलं डॉक्युमेंट प्रिपेअर करतो? येस, in analysis phase, system requirement SRS document. specification document is created. तुमचा कुठला डॉक्युमेंट करतो? सिस्टम रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट, ज्याला आपण SRS म्हणतो. ओके, अँड SRS इज प्रिपेअर ऑन द बेसिस ऑफ BRS. BRS. ओके, सो तुमच्या BRS मध्ये ज्या रिक्वायरमेंट्स आहे त्या तो टेक्निकल लँग्वेज मध्ये लिहितो. ओके, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? SRS डॉक्युमेंट म्हणतो. ओके, सो SRS डॉक्युमेंट इज अ डिटेल डॉक्युमेंट अँड रिटन इन टेक्निकल लँग्वेज. ओके, आणि तो कसा असतो? डिटेल डॉक्युमेंट असतो आणि तो टेक्निकल लँग्वेज मध्ये लिहिला जातो. ओके, सो त्या आता इथे डिफरन्स बघा, एक सिम्पल एक्झाम्पल लिहिलंय. सो आता BRS मध्ये काय केलं आपण? फेसबुक साठी रिक्वायरमेंट्स गॅदर केल्यात. सो आता त्यामध्ये ज्या हाय लेवल रिक्वायरमेंट्स आहे की साइन अप पेज पाहिजे, लॉग इन पेज पाहिजे, होम पेज पाहिजे, अकाउंट इन्फो पेज पाहिजे, फ्रेंड लिस्ट पेज पाहिजे. ओके,
म्हणजे की रिक्वायरमेंट्स काय बघितलं तुम्ही की त्याला एक साइन अप पेज पाहिजे, लॉग इन पेज पाहिजे, ऑफकोर्स ते लागणारच झाल्या, करेक्ट. त्यानंतर त्याला होम पेज पाहिजे, होम पेज मध्ये काय काय पाहिजे आहे का नाहीये, ओके. देन फ्रेंड लिस्टचं पेज वगैरे पाहिजे. सो अशा एक फेसबुकच्या बीआरएस मध्ये रिक्वायरमेंट असतात. आणि एसआरएस मध्ये काय करतो आपण, आता सपोज साइन अप पेज आहे, ओके. सो साइन अपच्या डिटेल्स रिक्वायरमेंट, सो त्यामध्ये काय आहे, साइन अप करताना कस्टमरचं फर्स्ट नेम लागेल, लास्ट नेम लागेल, मोबाईल नंबर लागेल, ईमेल आय डी लागेल, पासवर्ड लागेल, डेट ऑफ बर्थ लागेल, जेंडर लागेल, अँड देन सबमिट बटन लागेल, ओके. तो ह्या सगळ्या गोष्टी काय लागणार तुमच्या, ओके, फेसबुक साइन अपला लागणार. ठीक आहे. सो तुम्ही साइन अपला जेव्हा जाता बघा, फर्स्ट नेम आहे, लास्ट नेम आहे, डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर आहे, मोबाईल नंबर आहे, पासवर्ड आहे, आणि तुमचं एक साइन अप नावाचं बटन आहे. सो ह्या सगळ्या काय झाल्या, डिटेल्ड रिक्वायरमेंट झाल्या की त्या कशा हव्या, काय हव्यात, ओके. आणि बीआरएस मध्ये काय होतं, जर तुम्ही बघितलं तर फक्त साइन अप पेज हवंय हे रिक्वायरमेंट दिलंय, ओके. सो आता डेव्हलपरला कळणार का, ठीक आहे, तो डेव्हलपर साइन अप पेज बनवायला घेईल, पण त्याला आता माहित आहे फर्स्ट नेम लास्ट नेम, बट आणखी काय काय पाहिजे, डेट ऑफ बर्थ पाहिजे नाही पाहिजे, जेंडर पाहिजे नाही पाहिजे, ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी त्याला कुठनं कळणार, एसआरएस डॉक्युमेंट मधनं. ओके, क्लिअर आहे. येस. Yes, sir. ओके. सो आता एसआरएस Yes, ला sir. जर तुम्ही बघितलं तर ऑर्गनायझेशन नुसार त्याचं नेमिंग कन्व्हेन्शन चेंज होतं, ओके. सो कुठे सिस्टम रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट म्हणतात, ओके. कुठल्या ऑर्गनायझेशन्स मध्ये सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन म्हणतात, ओके. कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये कस्टमर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन म्हणतात, ठीक आहे. सो याचे नेमिंग कन्व्हेन्शन हे व्हॅरी होतात ऍज पर कस्टमर और ऍज पर ऑर्गनायझेशन, ओके. सो जर कोणी विचारलं व्हॉट इज कस्टमर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन, सो तुम्हाला हा एसआरएस सांगायचा आहे, ओके. दे बोथ आर सेम. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. येस. येस सर. ओके. सो Yes, sir. आता एसआरएस जो बघितला तो आता एसआरएस आपण इन डिटेल बघूयात की एसआरएस कसा असतो, त्यामध्ये काय काय असतं. सो एसआरएस मध्ये काय असते, फंक्शनल फ्लो डायग्राम असते, ओके. फॉर युअर अंडरस्टँडिंग की फ्लो कसा आहे, ओके. जसं की फेसबुक आहे, मी साइन अप केलं, साइन अप केल्यानंतर मी काय करणार, येस, साइन अप केल्यानंतर काय करणार, Login. लॉग इन करणार, करेक्ट. साइन अप केल्यानंतर मी इथे लॉग इन करणार, लॉग इन केल्यानंतर तिथे ईमेल आय डी पासवर्ड टाकल्यानंतर मी कुठे रिडायरेक्ट होणार, येस, Home page Home ला. page. होम पेजला रिडायरेक्ट होणार, होम correct. पेज. आणि होम पेज वरनं मग मी फ्रेंड्सच्या पेजला जाऊ शकतो, प्रोफाईल पेजला जाऊ शकतो. सो हा जो फ्लो आहे की फर्स्ट साइन अप इज रिक्वायर्ड, देन लॉग इन इज रिक्वायर्ड, देन होम पेज, देन यू कॅन गो टू फ्रेंड रिक्वेस्ट पेज और युअर प्रोफाईल पेज, ओके. यू कॅन चेक युअर फीड्स. सो हा काय झाला, त्याचा फ्लो झाला, ओके. की कुठल्या स्टेप्स नंतर कुठली स्टेप येणार आहे, त्याला काय म्हणतो आपण, फंक्शनल फ्लो डायग्राम, ओके. देन नेक्स्ट वन इज अ फंक्शनल रिक्वायरमेंट. आता तुमचं एक फंक्शन आहे तर त्यासाठी कुठल्या कुठल्या रिक्वायरमेंट्स आहेत, काय काय आहेत ते आपण बघणार, ओके. त्यानंतर आहे त्याचे यूज केसेस, त्यामधल्या यूज केसेस कुठल्या कुठल्या आहेत त्या कॅटेगराईज केल्या जातात. अँड देन लास्ट वन इज अ स्नॅपशॉट. स्नॅपशॉट मीन्स व्हॉट, इज ए युअर फिजिकल रिप्रेझेंटेशन ऑफ युअर यूआय, तुमचा यूआय कसा दिसेल, ओके. एक त्याचं रफ स्नॅपशॉट क्रिएट केला जातो बीए कडनं, ओके. आणि तो स्नॅपशॉट आपण काय करतो, तिथे एसआरएस मध्ये ऍड करतो, जेणेकरून डेव्हलपरला काय होईल, एक ओव्हरव्ह्यू येईल की तो यूआय कसा असेल, तो ज्या स्पेसिफिक मॉड्यूलवर काम करतोय, पेजवर काम करतोय, तर ते पेज कसं दिसेल, ते एक सॅम्पल रिप्रेझेंटेशन असतं,
ठीक आहे. सो आता फर्स्ट वन इज ए फंक्शनल फ्लो डायग्राम. आता फंक्शनल फ्लो डायग्राम काय आहे? फंक्शनल फ्लो मीन्स फ्लो ऑफ अवर टास्क. काय आहे? येस, Flow of फ्लो our ऑफ task. अवर टास्क. जसं मी आता सांगितलं, द फ्लो शुड फ्लो शोज द रिलेशनशिप बिटवीन द टास्क. काय करतो तो? काय शो करतो? येस, इट विल शो द रिलेशनशिप बिटवीन द टास्क. तुमच्या ज्या मल्टिपल टास्क आहे त्यामधलं रिलेशन दाखवतो. ओके, दिस गिव्ह प्रॉपर सिक्वेन्स ऑफ टास्क. आता मी तुम्हाला फेसबुकचं एक्झाम्पल दिलं की पहिले साइन अप, लॉग इन. सो त्यामुळे तुम्हाला काय होतं? सिक्वेन्स समजतो की कशानंतर कुठे जायचंय. आता अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. ठीक आहे. रिलेशनशिप मीन्स द डिपेंडन्सी ऑफ इच फंक्शन. म्हणजे फंक्शनची डिपेंडन्सी की कुठला फंक्शन कुठल्या फंक्शनवर डिपेंड आहे. आता तुम्ही विदाउट लॉग इन होम पेजला जाऊ शकता का? येस, नाही सर. नाही. तुम्हाला काय करावं लागेल? लॉग इन करावंच लागेल. ओके, सो त्यासाठी तुमच्या होम पेजची डिपेंडन्सी कशावर आहे? तुमच्या साइन इन वर. साइन इन वर यू कॅन से लॉग इन. लॉग इन वर तुमच्या होम पेजची डिपेंडन्सी आहे. ओके, सो हा काय करतो? ही डिपेंडन्सी दाखवतो. ओके, आणि सिक्वेन्स सुद्धा दाखवतो की कशानंतर काय यायला पाहिजे. आता एक अजून एक एक्झाम्पल घेऊयात फ्लिपकार्टचं. सगळे फ्लिपकार्ट वापरता? येस, येस सर. ओके. सो आता फ्लिपकार्ट वापरताना पहिले काय करतो आपण? विदाउट लॉग इन पण तुम्ही प्रोडक्ट सर्च करू शकता, करेक्ट? पण प्रोडक्ट बाय करू शकता का? येस, नाही सर. नाही. सो तुम्हाला जर एखादा प्रोडक्ट बाय करायचा असेल तर लॉग इन करावंच लागेल. सो फ्लिपकार्ट मध्ये काय करू शकता मग तुम्ही? की एखादा प्रॉडक्ट तुम्ही डायरेक्टली फ्लिपकार्टला गेले, तुम्ही प्रॉडक्ट सर्च केले वगैरे. आता सपोज तुम्हाला एखादा मोबाईल घ्यायचा आहे, तुम्ही मोबाईल सर्च केला, करेक्ट? आणि मोबाईल तुम्ही तुम्हाला तो परचेस करायचा, तुम्ही बाय नाव वर क्लिक करता. बट बाय नाव वर क्लिक करायच्या वेळेस तो काय विचारतो? येस, की लॉग इन विथ युअर फ्लिपकार्ट अकाउंट. तुमच्या फ्लिपकार्ट अकाउंटला काय करा म्हणतो तो? लॉग इन. लॉग इन करा म्हणतो. ठीक आहे. आता मी या जनरल, आता इथे लॉग इन, हा ठीक आहे, याने हा डिटेक्ट नाही केला. ठीक आहे, मी एखादा मोबाईल केला, आयफोन सर्च केला. ठीक आहे. आता मला ऍपल आयफोन 13 आला, हा परचेस करायचा. आता मी इथे बाय नाव वर क्लिक करतो. ओके, सो हा मला काय विचारतोय? लॉग इन और साइन अप. म्हणजे काय झालं? इथे माझी डिपेंडन्सी कशावर आली? परचेसची. येस, लॉग इन और साइन अप वर आली. ठीक आहे, लॉग इन वर आली. इन द सेन्स समजा तुमचं अकाउंट आहे ऑलरेडी, सो तुम्हाला काय करावं लागेल? लॉग इन करावं लागेल. सो हे कसं कळेल तुम्हाला की कुठल्या फंक्शनॅलिटीवर कुठली डिपेंडन्सी ठेवायची आहे? तर या फंक्शनल फ्लो डायग्राम वर. ओके, सो यू कॅन लॉन्च द पेज. इथे मग इथे फंक्शनल फ्लो डायग्राम कशी येईल? सो लॉन्च द पेज, सर्च द प्रोडक्ट, क्लिक ऑन बाय नाऊ. ओके, अँड देन इथे काय येईल तुमचं? साइन इन और साइन अप, करेक्ट? ओके, सो याचा फ्लो कसा झाला? आता हा कसा कळाला डेव्हलपरला की तुम्ही सुरुवातीला लॉग इन करू शकता, बट तो विचारतो का की सुरुवातीला लॉग इन करा म्हणून? येस, विचारलं का त्यांनी मला? इथे लॉग इन म्हणून पॉपअप आला मला की करा, बट त्यांनी माझी फंक्शनॅलिटी ब्रेक केली का? किंवा मला पुढचं ऑपरेशन करू दिलं नाही असं झालं का? हे बघा, इथे हा पॉपअप आला, पण तरी मी इथे सर्च करू शकलो. म्हणजे काय आहे की फंक्शनल फ्लो डायग्राम ही काय करते? क्लिअर इंडिकेशन देते डेव्हलपरला, टेस्टरला की त्याचा फ्लो कसा असायला पाहिजे. आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट ते जेव्हा टेस्ट केसेस, आपण जेव्हा टेस्ट केसेस लिहितो किंवा डेव्हलपमेंट करते, तर ओके, सो जेव्हा डेव्हलपर डेव्हलप करतो, टेस्टर टेस्टिंग करतो, तर त्याला हा ओव्हरव्ह्यू मिळतो. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? येस, सर. ओके, गुड. सो आता नेक्स्ट पार्ट बघूया आपण, फंक्शनल रिक्वायरमेंट्स. ओके, सो फंक्शनल रिक्वायरमेंट मीन्स व्हॉट? फंक्शनल रिक्वायरमेंट मीन्स ऍट्रिब्यूट विच आर रिक्वायर्ड टू कम्प्लीट स्पेसिफिक फंक्शन. आता एखादं तुम्हाला फंक्शन कम्प्लीट करण्यासाठी, ओके, कुठले कुठले ऍट्रिब्यूट्स रिक्वायर्ड आहेत? ओके, आता सपोज मी तुम्हाला दाखवतो एक एक्झाम्पल. आता फेसबुकच घेऊयात आपण. ठीक आहे. ओके,
So we'll take example of Facebook. Where is Facebook? Yeah, here it is. Okay. So आता इथे बघा, आता तुम्हाला हा साइन अप करायचा आहे. ओके, सो साइन अप साठी काय करणार मी इथे क्रिएट न्यू अकाउंट करणार. सो आता फॉर साइन अप फंक्शनल रिक्वायरमेंट्स फॉर साइन अप रिक्वायर्ड फॉलोइंग ऍट्रिब्यूट्स. आता ऍट्रिब्यूट्स कुठले कुठले लागणार? फर्स्ट नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. ओके, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ओके, मोबाईल नंबर और ईमेल आय डी आहे. ओके, देन जेंडर, डेट ऑफ बर्थ, ओके, देन पासवर्ड आणि साइन अप बटन. सो हे हे एवढे ऍट्रिब्यूट्स तुम्हाला तुमच्या येस साइन अप पेजला लागणार आहे. करेक्ट. सो ह्या झाल्या तुमच्या फंक्शनल रिक्वायरमेंट. आता याच्यामध्ये काय, मग आता तुम्ही फर्स्ट नेम आणि लास्ट नेम इथे आहे, सो त्यासाठी रिक्वायरमेंट्स काय आहे? ओके, नेम शुड हॅव कॅरेक्टर्स. नेम मध्ये काय असायला पाहिजे? फक्त येस कॅरेक्टर्स असायला पाहिजे. नेम मध्ये नंबर्स असतात का? 1 2 3 4 असे असतात का? येस, कुठलं नेम बघितलं का ज्यामध्ये नंबर्स आहे? नाही सर. ओके, सो मग आपली यूज केस अशी असली पाहिजे की जेव्हाही आपण फर्स्ट नेम किंवा लास्ट नेम टाकणार, सो त्यामध्ये फक्त कॅरेक्टर्सच असले पाहिजे. ओके, सो त्यामध्ये तुमचे लोअर केस आणि अप्पर केस कॅरेक्टर्स असले पाहिजे. नंबर्स नंतर स्पेशल कॅरेक्टर्स जसे की तुमचे सिम्बॉल्स झाले, तुमचा @, हॅश, डॉलर, पर्सेंट अँड स्टार. सो हे सगळे स्पेशल सिम्बॉल्स नसायला पाहिजे. सो ह्या झाल्या तुमच्या फंक्शनल रिक्वायरमेंट्स फॉर व्हॉट? फॉर युअर फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. ओके, सो त्यांनी फक्त अप्पर केस आणि लोअर केस कॅरेक्टरच ऍक्सेप्ट केले पाहिजे. नंबर अँड स्पेशल कॅरेक्टर शुड नॉट ऍक्सेप्टेड. करेक्ट, क्लिअर आहे? Yes, येस. sir. ओके, अँड देन आता नेक्स्ट फील्ड येते तुमची मोबाईल नंबर और ईमेल आय डी. आता जेव्हा तुम्ही मोबाईल नंबर और ईमेल आय डी करता, आता मोबाईल नंबर मध्ये नंबर्स असतात. येस, असतात का? Yes, sir. ओके, आता इथे दोन्ही ऑप्शन आहे, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. आता जेव्हा ईमेल आय डी तुम्ही टाईप करता त्यामध्ये तुमचे कॅरेक्टर्स पण असतात, ABC, देन .1 2 3 shipped@gmail, ओके, .com, वॉट एव्हर, एक सॅम्पल आपण बघतोय. सो आता याच्यात काय आले? तुमचे कॅरेक्टर्स सुद्धा आले. ओके, त्यानंतर तुमचा डॉटही आला, त्यानंतर 1 2 3 आला, स्पेशल कॅरेक्टर आला, देन पुन्हा इंग्लिश कॅरेक्टर्स .com. सो या केस मध्ये काय झालं तुमचं? येस, मोबाईल नंबर और ईमेल आय डी मध्ये की याला सगळ्याच गोष्टी असायला हव्या. करेक्ट, इथे लोअर केस कॅरेक्टर्स पण असायला पाहिजे, अप्पर केस. हा, ईमेल आय डी मध्ये आपण अप्पर केस देत नाही, सो इथे अप्पर केस शुड नॉट बी एक्सेप्टेड, अप्पर केस एक्सेप्ट व्हायला नाही पाहिजे. ओके, अँड नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर शुड बी एक्सेप्टेड. करेक्ट, प्लीज म्यूट करा बॅकग्राऊंड नॉईस. हा, सो तुमचे नंबर्स आणि स्पेशल कॅरेक्टर्स एक्सेप्ट करायला पाहिजे. ओके, ही गोष्ट समजली? येस. Yes, sir. आय थिंक कोणाचा तरी माईक चालू आहे. धनश्री मॅम, हा. ओके, सो ही गोष्ट झाली. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं डेट ऑफ बर्थ. आता डेट ऑफ बर्थ साठी काय असतो? एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो. इथे जर बघितलं तुम्ही काय, तो डेट, मंथ आणि इयर फॉर्मॅट मध्ये आहे. म्हणजे की तुमचा डेट ऑफ बर्थ कशी असायला पाहिजे? डेट, मंथ आणि इयर फॉर्मॅट मध्ये असायला पाहिजे. ओके, देन जेंडर शुड बी इन रेडिओ बटन. रेडिओ बटन मीन्स व्हॉट? तुमचं कुठलं तरी एकच सिलेक्ट व्हायला पाहिजे. ओके, मेल, फिमेल, कस्टम हे जे आहे, तर कुठलं तरी एकच जेंडर इथे सिलेक्ट व्हायला पाहिजे. ओके, देन पासवर्ड. आता पासवर्ड मध्ये काय असतं? एंटर कॉम्बिनेशन ऑफ ऍटलीस्ट 6 नंबर, लेटर, punctuations, punctuation marks such as yes, uh, apostrophe and hyphen and symbol. Okay,
सो म्हणजे याच्यामध्ये काय झालं, मिनिमम 6 आणि 12 कॅरेक्टर्स. ओके, इट शुड हॅव ऍटलिस्ट वन अप्पर केस, ओके, ऍटलिस्ट वन लोअर केस, ऍटलिस्ट वन स्पेशल सिम्बॉल, ऍटलिस्ट वन नंबर. ओके, सो इथे काय आलं, तुमच्या सगळ्याच गोष्टी मॅन्डेटरी आल्या. ओके, सो त्यामुळं इथे तुम्हाला कुठलेही लिमिटेशन्स लावायचे आहेत का, तर नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी टाकून चेक करायच्या आहे. ओके, ऑल कॉम्बिनेशन शुड वर्क. ओके, आणि देन साइन अप बटन. साइन अप बटन कसं पाहिजे, क्लिकेबल. ओके, साइन अप बटन तुमचं क्लिक व्हायला पाहिजे. करेक्ट, क्लिअर आहे इथपर्यंत? येस, हॅलो. Yes, sir. ओके, बाकी लोकांना समजतंय? Yes, sir. येस, Yes, sir. धनश्री मॅम, मनीषा मॅम, निकिता, प्रज्वल, ऋषिकेश. Yes, sir. ओके, गुड. ठीक आहे, सो अशा प्रकारे असायला पाहिजे. ओके, सो ह्या झाल्या आपल्या फंक्शनल रिक्वायरमेंट्स. अँड देन नेक्स्ट वन इज अ यूज केस. यूज केस व्हॉट? इट्स अ स्पेसिफाय रिक्वायरमेंट्स. ओके, सो आता तुमचा फर्स्ट नेम, लास्ट नेम, मोबाईल, ईमेल, डेट ऑफ बर्थ, जेंडर, साइन अप बटन. ओके, सो इट्स अ फंक्शनॅलिटी इन टर्म्स ऑफ इनपुट्स अँड आउटपुट्स. ओके, सो आता याच्यामध्ये काय येतं, तुमचे इनपुट्स काय असायला पाहिजेत आणि आउटपुट काय यायला पाहिजे. करेक्ट, यूज केस मध्ये. सो आता याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया अँड वन इज अ डिस्क्रिप्शन क्रायटेरिया. सो ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया काय असतं, डूज अँड डोंट्स फॉर द स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स. आता तुमचा फर्स्ट नेम आहे, फर्स्ट नेम साठी काय आहे, डूज अँड डोंट्स. सो वी हॅव टू एंटर ओनली कॅरेक्टर्स, नो स्पेशल सिम्बॉल. ओके, अँड नो नंबर्स. करेक्ट, सो ही झाली तुमच्या ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया. ओके, फॉर दॅट यूज केस. एक्झाम्पल, आता मोबाईल नंबर आहे, इथे पासवर्डवर मोबाईल नंबर फील्ड आहे. सो मोबाईल नंबर त्यांनी किती ऍक्सेप्ट करायला पाहिजे? येस, 10 digits, sir. ऑलमोस्ट 10 डिजिट. 10 पेक्षा कमीचा मोबाईल नंबर असतो का? फॉर इंडियन पर्स्पेक्टिव्ह विचार करा. इट शुड बी लेस दॅन 10. नो, करेक्ट. ओके, और 10 पेक्षा कमी नसायला पाहिजे आणि 10 पेक्षा जास्तही नसायला पाहिजे. ओके, मोबाईल नंबर शुड बी ऑफ 10 डिजिट्स. ओके, सो हा झाला तुमचा ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया मध्ये की काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे. ओके, डूज अँड डोंट्स फॉर दिस स्पेसिफिक रिक्वायरमेंट ऑर यूज केस. ओके, आणि डिस्क्रिप्शन क्रायटेरिया. डिस्क्रिप्शन क्रायटेरिया इज नथिंग बट डिटेल अबाउट युअर दॅट रिक्वायरमेंट. ओके, तुमची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्याबद्दल काय असते, डिटेल असते, म्हणजे इन्फॉर्मेशन, डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट दॅट वन स्पेसिफिक रिक्वायरमेंट. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? येस. हो, sir. अँड नेक्स्ट वन इज अ स्नॅपशॉट. आता स्नॅपशॉट काय आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की आता हे हे आता फेसबुकचं पेज डेव्हलप झालंय, हे डेव्हलप झाल्यानंतरचं पेज आहे. बट ऍट स्टार्ट ते कसं करायचं हे डेव्हलपरला कसं कळालं, तर थ्रू स्नॅपशॉट्स. आता हा फेसबुक पेज तुम्ही जर बघितलं तर हा व्हर्टिकल आहे. ओके, लँडस्केप आहे. तुम्ही याला हॉरिझॉन्टल पण डेव्हलपर ठेवू शकला असता. करेक्ट, बरोबर ना, कारण एवढं मोठं पेज आहे तर त्याला ते हॉरिझॉन्टलही ठेवता आलं असतं. ओके, सो त्याला हॉरिझॉन्टली तो पेज ठेवता आला असता. ओके, बट त्यांनी तो व्हर्टिकली ठेवलाय. करेक्ट, सो हे कशावरून कळालं त्याला की आपल्याला हे पेज व्हर्टिकली ठेवायचं आहे. सो इट्स बेस्ड ऑन दी स्नॅपशॉट्स. ओके, आता तो स्नॅपशॉट्स कोण क्रिएट करतो? सो बिझनेस अनालिस्ट इज द पर्सन हु इज रिस्पॉन्सिबल टू क्रिएट द स्नॅपशॉट्स. कोण क्रिएट करतो स्नॅपशॉट्स? येस, हॅलो.
BA. BA. Okay, so BA is the person who is responsible to create a snapshots. Okay, आणि स्नॅपशॉट साठी तो त्याच्याकडे मल्टिपल ऍप्लिकेशन लागतात असतात, जसं की आयरिस नावाचं एक ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशननी सुद्धा तो स्नॅपशॉट्स क्रिएट करतो. ओके, सो धिस वे अशा प्रकारे आपला SRS डॉक्युमेंट प्रिपेअर होतो. काय होतो? SRS डॉक्युमेंट. ओके, सो आता मी काय करतो, तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो की ऍक्च्युअल मध्ये SRS डॉक्युमेंट्स कसं असतं. ओके, सो मला 1 मिनिट वेळ द्या. ठीक आहे, I will add that document and share with you guys. Okay. हॅलो, हॅलो, आवाज येतोय ना? Yes, sir. ओके, ग्रेट. सो यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? येस, SRS डॉक्युमेंट. येस. Nice. ओके, या रिक्वायरमेंट्स कळाल्यात SRS च्या. ओके, सो येस, सो आता आपण बघूयात SRS डॉक्युमेंट ऍक्च्युअल कसं असतो. ओके, स्क्रीन विजिबल आहे सर्वांना? Shareच नाही केले, sir. ओके, जस्ट अ मिनिट.
Okay, now, yes, it's visible. Yes, sir. Okay, so see, आता SRS डॉक्युमेंट मध्ये काय असतं, आता आपण एक सॅम्पल SRS डॉक्युमेंट बघितलंय. सो इट्स फॉर पार्टिसिपेटरी ऑर्गॅनिक गॅरंटी सिस्टम. ओके, सो एक फार्मर्सचा ग्रुप आहे. ओके, ज्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग ती लोक करतात. ओके, सो फॉर दॅट दे आर गोइंग टू क्रिएट वन सॉफ्टवेअर टू मॅनेज ऑल धिस ऑर्गॅनिक फार्मिंग. ओके, आणि त्यासाठी ते ऍप्लिकेशन बनवत आहेत. सो त्याचा हा एक SRS डॉक्युमेंट आहे. ओके, सो इन दॅट SRS, आता इथे बघा, इथे तुम्हाला दिसतं सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स स्पेसिफिकेशन. ओके, आपण याचे वेगवेगळे नाव कुठले बघितले? SRS is also called as, yes, system requirement specification, software requirement specification, functional requirement specification. Good. And then last one is a customer requirement specification. So it will vary organization to organization. Okay, so we called it as a multiple ways. Okay, so आता बघा, याचा हा ड्राफ्ट होता, यांनी इथे डेट टाकलेली आहे 0. व्हर्जन अँड देन डेट ऑफ द ड्राफ्ट, तो कधी ड्राफ्ट केलेला आहे. देन जसे ते मॉडिफिकेशन करणार, जसे त्यामध्ये रिव्हिजन्स होणार, सो इथे रिव्हिजन नंबर, डेट, ओके, आणि त्याचं डिस्क्रिप्शन. ओके, ह्या सगळ्या गोष्टी असतील. ओके, देन आपण आता SRS मध्ये काय काय बघितलेलं? येस, फर्स्ट वन इज अ फंक्शनल, येस, Requirement. function flow diagram, correct? Then second is a functional requirement, correct? Then use cases, then snapshots. Okay, so आता ह्या सगळ्या गोष्टी आपण इकडे बघणार आहोत. ओके, सो हे याचे कंटेंट्स आहेत. ओके, इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी ते काय दिलंय? पर्पज ऑफ द प्रोजेक्ट. ओके, देन स्कोप ऑफ द प्रोजेक्ट. सो त्यांचा स्कोप काय? टू बिल्ड अ सिस्टम थ्रू विच युजर कॅन अप्लाय अँड रजिस्टर्ड ऑफ लोकल ग्रुप दॅट यूज एबल टू अप्लाय मेंबरशिप ऑफ द लोकल ग्रुप. म्हणजे त्यांच्या ऑर्गॅनिक फार्मरची मेंबरशिप वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा ग्रुप्स राहील. अ, अ, तर त्यांना सर्टिफिकेट्स दिल्या जातील ऑर्गॅनिक फार्मिंगचे. ओके, द रिजनल काउन्सिल शाल बी एंटर द डिटेल्स की फील्ड ट्रेनिंग, त्यांच्या ट्रेनिंग्स. ओके, ऑर्गॅनिक रिगार्डिंग ऑर्गॅनिक फार्मिंग, त्यांच्या वीकली मीटिंग्स, त्यांच्या अटेंडन्स. ओके, मेंबरशिप व्हेरीफाय करणे. ओके, देन इन्स्पेक्शन, रिव्ह्यूज फॉर द सीझन. ओके, ओके, या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. त्यानंतर त्यांना त्याचे सर्टिफिकेट्स दिलेले पाहिजे. acronyms not applicable. PGS means what? Participatory Organic Guarantee. ओके, आणि SRS सिस्टम रिक्वायरमेंट स्टडी. ठीक आहे, सो आता रेफरन्स काय? यांनी हे डॉक्युमेंट ऑन विच बेसिस बनवलंय? द कॉपी ऑफ PGS मॅन्युअल, पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टमच्या मॅन्युअल वरनं त्यांनी हा SRS डॉक्युमेंट क्रिएट केलाय. ओके, सो आता इथे यांनी बघा सेक्शन वाईज. सेक्शन 2 गिव्स ओव्हरऑल आयडिया ऑफ द प्रोडक्ट. ओके, 2.2 मध्ये काय बिझनेस रिक्वायरमेंट्स आहेत. ओके, 3 मध्ये फंक्शनल रिक्वायरमेंट आहे. ओके, आणि डिस्क्राईब दी स्पेसिफिक सेक्शन 4 मध्ये रिक्वायरमेंट रिलेटेड टू PGS. ओके, ठीक आहे, नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स कुठल्या कुठल्या आहेत. ओके, सो हे ओव्हरऑल आहे. ठीक आहे, सो आता आपण मोस्टली आता आपल्याला जे बघायचंय की ह्या गोष्टी कुठे असतात SRS डॉक्युमेंट मध्ये. सो फर्स्ट वन असतं तुमचा फंक्शनल रिक्वायरमेंट्स. ओके, सो आता फंक्शनल रिक्वायरमेंट्स कुठल्या कुठल्या आहे? सो फर्स्ट रिक्वायरमेंट इज फार्मर रजिस्टर्ड टू दी लोकल ग्रुप. काय आहे? farmer registered to the local group. The system must have the provision so that farmer should able to make an application for the PGS group. त्याला काय करता आलं पाहिजे? सगळ्यात पहिले काय करता आलं पाहिजे? रजिस्ट्रेशन. जसं आपण साइन अप बघितलं, काइंड ऑफ इथे त्याचं रजिस्ट्रेशन राहील फार्मरचं.
Okay, once the registration is accepted, then second one is a farm history. The system must be have the provision so that farmer should able to make an entry of the farm history. मग त्याच्या शेतीबद्दल तिथे पूर्ण डिटेल्स त्याला टाकायचे की त्यांनी कुठले पिकं घेतलेत, कुठली खतं वापरली, कुठली कीटकनाशक व्हॉटएव्हर. सो ह्या सगळ्या गोष्टी तो फार्म हिस्ट्री मध्ये टाकणार. ओके, देन व्हेरिफिकेशन ऑफ फार्मर टू पीजीएस लोकल ग्रुप. त्यांचा जो लोकल ग्रुप आहे ज्यामध्ये आता आपण बघितलं की वीकली मीटिंग्स वगैरे ते त्यांनी मेन्शन केलेलं. ओके, सो त्यासाठी त्याचं व्हेरिफिकेशन होईल. ऑर्गॅनिक फार्मर प्लेज म्हणजे प्रतिज्ञा, ज्यामध्ये तो ऑर्गॅनिक फार्मिंगच करेल, त्यासाठी कुठलेही पेस्टिसाइड्स वगैरे काय असतात तो वापरणार नाही. ओके, देन वीकली अटेंडन्स. मग त्यामध्ये त्यांना काय डेव्हलप करायचं की अटेंडन्स सिस्टम डेव्हलप करायची आहे. देन त्यांच्या ट्रेनिंग रिलेटेड. सो ह्या सगळ्या त्यांनी काय दिलेल्या आहेत? यस, रिक्वायरमेंट्स दिलेल्या आहे, फंक्शनल रिक्वायरमेंट्स. ओके, सो ह्या सगळ्या रिक्वायरमेंट्स आहे. देन 3.2 मध्ये काय? फार्मर रजिस्ट्रेशन टू लोकल ग्रुप. सो तो कशा प्रकारे करणार? इनपुट्स काय असणार? तर फार्मर शाल फिल द अनेक्सर 1 ऍप्लिकेबल फॉर द एंट्री पीजीएस लोकल ग्रुप. त्याला अनेक्सर 1 फिलअप करायचं आहे. आणि प्रोसेस काय त्यामध्ये? त्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करता आलं पाहिजे, विलेज करता आलं पाहिजे, नेम, प्लेस, डेट वगैरे वगैरे. ओके, सो आता हे बघा, जसं आपण इकडे आपल्या एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं. ठीक आहे. हा, सो इथे बघा रिक्वायरमेंट्स मध्ये फर्स्ट नेम, लास्ट नेम, मोबाईल नेम, डेट ऑफ बर्थ हे आपण वरच्या सेक्शन मध्ये बघितलेलं. ठीक आहे. सो आता फर्स्ट नेम कसं असायला पाहिजे? इट शुड नॉट हॅव कॅरेक्टर अप्पर केस, लोअर केस. मोबाईल नंबर 10 अक्षराचा पाहिजे. डेट ऑफ बर्थ या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. जेंडरला रेडिओ बटन पाहिजे. तर ह्या सगळ्या रिक्वायरमेंट झाल्या. सो इथे बघा तुम्ही फंक्शनल रिक्वायरमेंट. सो विलेज, विलेज कुठल्या फॉर्म मध्ये असला पाहिजे? येस, टेक्स्ट फॉर्म मध्ये. आता हे ओ आणि एम, ओ अँड एम मीन्स व्हॉट? ऑप्शनल और मॅन्डेटरी. तर विलेज नेम काय असायला पाहिजे? यस, मॅन्डेटरी असायला mandatory. पाहिजे. आणि ते किती विलेज टाकता येईल? त्याला एक विलेज टाकता येईल ऍट अ टाइम. ओके, आणि रूल काय? द सिस्टम शाल डिस्प्ले द विलेज फॉर अ डिस्ट्रिक्ट. ओके, त्यांनी काय डिस्प्ले केलं पाहिजे? विलेज फॉर अ डिस्ट्रिक्ट. ओके, सो तुमचा कुठला जिल्हा आहे त्यासाठी त्यांनी तुम्हाला त्याचा स्पेसिफिक विलेज डिस्प्ले केलं पाहिजे. ओके, म्हणजे कुठल्या जिल्ह्यात कुठले कुठले गाव आहे ते तुम्हाला तिथं सिस्टमला दिसायला पाहिजे. ओके, ठीक आहे. देन डिस्ट्रिक्ट वॉट? डिस्ट्रिक्ट पण टेक्स्ट फॉर्म मध्ये मॅन्डेटरी एकच सिलेक्ट करता आलं पाहिजे. आणि फ्रॉम दी मास्टर टेबल, मास्टर टेबल आहे त्यामध्ये सपोज महाराष्ट्र स्टेट आहे तर महाराष्ट्राचे सगळे जिल्हे तिथे दिलेले आहेत. सो सेम वे त्या टेबल मधनं तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. देन नेम ऑफ फार्मर. ओके, तो कसा असला पाहिजे? टेक्स्ट फॉर्म मध्ये असला पाहिजे. मॅन्डेटरी आहे, एक नंबर आहे. त्यामध्ये नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर्स पाहिजेत का? तर नाही, नो नंबर अँड नो स्पेशल कॅरेक्टर्स. ओके, प्लेस हा टेक्स्ट फॉर्म मध्ये असला पाहिजे. मॅन्डेटरी आहे, 1 आहे. आता प्लेस मध्ये काय असतं? आपण होम नंबर टाकतो, 10, 20, 40, 12, 13 वॉट एव्हर, हाऊस नंबर. ओके, देन त्यामध्ये आपण स्पेशल सिम्बॉल सुद्धा यूज करतो, हायफन वगैरे हे ते. सो दिस विल बी अलाउड हिअर. ओके, देन डेट, डेट कशी असली पाहिजे? डेट मंथ, मंथ, इयर फॉर्मॅट मध्ये असला पाहिजे. ऍड्रेस हा टेक्स्ट फॉर्म मध्ये असला पाहिजे. ऍप्लिकेशन नंबर हा ऑटो जनरेटेड पाहिजे. आता एखादा ऍप्लिकेशन आता तुम्ही भरपूर ठिकाणी अप्लाय करता तर त्याचा ऍप्लिकेशन नंबर काय होतो? ऑटो जनरेट होतो. तुम्ही एखादं बँकिंग ट्रान्झॅक्शन करता, तुमचा ट्रान्झॅक्शन आयडी कसा जनरेट होतो? येस, कसा होतो? रॅन्डम होतो, करेक्ट? System generated. सिस्टम जनरेटेड, ऑटो जनरेटेड. सो यांचा पण जे ऍप्लिकेशन करणार ते पण ऑटो जनरेटेड. एक लॉजिक लिहिलेलं असेल त्या लॉजिक नुसार तो जनरेट होईल. ओके, ऍप्लिकेशन नंबर इन सिक्वेन्स. ठीक आहे. डेट ऑफ अप्रुव्हल, डेट, मंथ, मंथ, इयर फॉर्मॅट मध्ये. सो अशा प्रकारे सगळं ओव्हरऑल तुमच्या फंक्शनल रिक्वायरमेंट्स राहणार. ओके, ज्या की आपण इथे बघितल्या. देन आणखी काय बघितलं? फंक्शन फ्लो डायग्राम, यूज केसेस अँड स्नॅपशॉट. ओके, सो आता हे बघा स्नॅपशॉट्स हे काय आहे? येस, काय आहे?
स्नॅपशॉट. स्नॅपशॉट्स की ते कसं दिसायला पाहिजे, एक रफ रिप्रेझेंटेशन. सो बघा यामध्ये विलेज आहे, डिस्ट्रिक्ट शुड बी सिलेक्ट फ्रॉम द लिस्ट, जे की आपण बघितलेलं. सो त्यामध्ये इथे ड्रॉप डाऊन आहे, ड्रॉप डाऊन दिलाय. स्टेट साठी सुद्धा ड्रॉप डाऊन दिलाय. देन प्लेस साठी आपण इथे टाईप करू शकतो. ओके, ऍप्लिकेशन नंबर शुड बी ऑटो जनरेटेड, हे इथे ऑटो जनरेटेड नंबर आहे. ओके, ऍड नेम अँड ऍड्रेस आहे, नेम ऑफ द फार्मर, ऍड्रेस, डेट, मंथ, इयर फॉर्म मध्ये असेल. फार्म हिस्ट्री साठी त्यांनी रेडिओ बटन दिलंय. ओके, इथे रिफ्रेश बटन आहे, इथे सबमिट बटन आहे. ओके, अँड देन वन्स दे हॅव सबमिटेड दी फॉर्म, तो ऑफिशियल यूजला जो येणार, बॅकएंडला जो ऍडमिनला दिसणार, तो फॉर्म कसा असायला पाहिजे त्याचं पण त्यांनी इथे रिप्रेझेंटेशन दिलंय. ओके, देन त्याचा आउटपुट कसा असायला पाहिजे ॲनेक्सर 1 चं. ओके, आफ्टर अप्रुव्हल. देन तुमची फंक्शनल फ्लो डायग्राम, तुमची फ्लो डायग्राम कशी असायला पाहिजे ही इथं तुम्ही बघू शकता. तो फर्स्ट स्टार्ट, देन एंटर लोकल ग्रुप इन्फॉर्मेशन, इंडरन्सिंग लोकल ग्रुप इन्फॉर्मेशन, व्हेरीफाय लोकल ग्रुप, जे की ऍडमिनला जो फॉर्म जाईल इकडे. ओके, सो ऑफिशियल यूज साठी तो व्हेरीफाय करेल की त्या रिक्वायरमेंट्स करेक्ट आहे का नाही. ओके, आणि वन्स दिस स्टेप्स इज कम्प्लिटेड, फार्मर रजिस्ट्रेशन टू लोकल ग्रुप, म्हणजे तो काय होईल, रजिस्टर्ड होईल. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय, आता इथपर्यंत आपण आलोय, त्यामुळे त्यांनी याला ब्लू मार्क केलंय की हे ज्या स्टेप्स सांगितल्या त्या इथपर्यंतचा यूज केस रिक्वायरमेंट्स कव्हर करतील. द नेक्स्ट इज अ फार्म हिस्ट्री, व्हेरिफिकेशन ऑफ फार्मर टू लोकल ग्रुप. ओके, ऑर्गॅनिक फार्मिंग प्लेज, ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत. सो इथे बघा पुन्हा फार्म हिस्ट्री आहे, याच्याबद्दल त्यांनी इनपुट काय असेल त्यासाठी आउटपुट काय काय लागणार. ओके, त्यानंतर ह्या फंक्शनल रिक्वायरमेंट्स दिल्यात की नेम ऑफ फार्मर, फॅमिली, नेम ऑफ फॅमिली पर्सन, एरिया ऑफ फार्म, त्याचा टोटल एरिया किती एकर वगैरे आहे. ओके, प्लॉट नंबर काय आहे, डेट, कुठले कुठले क्रॉप्स टेकन, फर्टिलायझर नेम, फर्टिलायझर क्वांटिटी, प्लांट प्रोटेक्शन नेम वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इथे त्यांनी दिलेल्या आहे. ओके, देन इथे अनेक्सर 2 मध्ये त्याला काय काय डिटेल्स, ऍप्लिकेशन नंबर, त्याला त्यांनी जे पहिले केलंय तो टाकायचा आहे. नेम ऑफ फार्मर, त्याचं नाव टाकायचं, त्याच्या फादरचं नेम, नेम ऑफ फॅमिली मेंबर, इफ देर आर फॅमिली मेंबर्स मोर दॅन वन, सो देर इज अ बटन टू ऍड द मोर फॅमिली मेंबर्स, तो या बटनवर क्लिक करून तो ऍड करू शकतो. ओके, एरिया ऑफ फार्म आहे, प्लॉट नंबर आहे. देन डेट साठी यांनी एक कॅलेंडर सिलेक्शन दिलंय. ओके, आणि देन सबमिट बटन. देन त्यांनी कुठले कुठले सीझन वाईज म्हणजे क्रॉप्स घेतलेत, सीझन A, B, C वगैरे. ओके, सो ए मीन्स व्हॉट, खरीफ. ओके, फर्टिलायझर, युरिया, हे अशा सगळ्या डिटेल्स आहेत. ओके, त्यानंतर अनेक्सर 3 मध्ये कमर्शियल ऑन फ्रॉम इनपुट प्रोडक्शन. ओके, पोस्ट हार्वेस्ट प्रोसेस काय केली आहे त्याने वगैरे, ह्या सगळ्या फॉर्म 3 करून त्याला हे सगळं सबमिट करायचं आहे. ओके, आणि सबमिट केल्यानंतर त्याचा फॉर्म कसा जनरेट होईल. ओके, देन आफ्टर फॉर्म जनरेट झाल्यानंतर हे बघा फ्लो डायग्राम मध्ये, आता लास्ट टाइम कुठे होते, फ्रॉम रजिस्ट्रेशन टू लोकल ग्रुप, इथनं काय होईल, या स्टेप्स नंतर तो फॉर्म हिस्ट्री पर्यंतची स्टेप्स कंप्लीट होतील. त्यानंतर नेक्स्ट इज अ व्हेरिफिकेशन, व्हेरिफिकेशन रिलेटेड त्यांनी गोष्टी दिल्या. ओके, ठीक आहे. सो अशा प्रकारे ह्या सगळ्या आपल्या गोष्टी इथे SRS डॉक्युमेंट मध्ये मेन्शन असतात. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. हा डॉक्युमेंट मी तुम्हाला शेअर करतो ग्रुपमध्ये, तुम्ही एकदा गो थ्रू करून घ्या. ठीक आहे, येस. Yes, sir. सो आता आपण फ्लो, आता इथे आपली ही फ्लो डायग्राम एंड झाली, करेक्ट. ऑर्गॅनिक फार्म प्लेज नंतर ही आपली यूज केस कंप्लीट झाली आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, की फील्ड ऑफ ट्रेनिंग. आता ट्रेनिंग रिलेटेड फ्लो डायग्राम इथे आहे की त्यांनी वर्कशीट, सर्टिफिकेट, अग्रीमेंट. ओके, सो ह्या सगळ्या, सो याचे स्क्रीनशॉट्स, रिक्वायरमेंट्स, ह्या सगळ्या गोष्टी इथे दिल्यात. सो बेसिकली आपला SRS डॉक्युमेंट असा असतो, जेव्हा तुम्ही ऍट ऍक्च्युअल काम कराल किंवा कोणी काम करत असेल तर त्यांना ह्या गोष्टी माहिती असेल. ओके, क्लिअर आहे. येस. येस सर. ओके, आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये काय बघूयात, आपण आता काय बघितलंय, फंक्शन, आजचं एकदा रिवाइज करून घेऊया. ठीक आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल, व्हॉट इज SDLC, इट इज अ स्टँडर्ड प्रोसिजर टू डेव्हलप
ए सॉफ्टवेअर. देर आर मल्टिपल स्टेजेस. सो फर्स्ट आपण बघितली इन्फॉर्मेशन गॅदरिंग. इन्फॉर्मेशन गॅदरिंग मध्ये काय होतं? सो BA will gather the information from the customer. Okay. Then second one is a analysis phase. Analysis मध्ये काय करतो? जो BRS डॉक्युमेंट त्यांनी इन्फॉर्मेशन गॅदरिंग फेजला बनवलाय त्यातली तो एक स्टँडर्ड म्हणजे एक टेक्निकल फॉर्म मध्ये डॉक्युमेंट क्रिएट करतो विच इज नथिंग बट युअर SRS डॉक्युमेंट. ओके. आणि तो SRS डॉक्युमेंट तो काय करतो? येस, तुमच्या एंड युजरला, सॉरी हा डिझायनर, डेव्हलपरला आणि टेस्टरला तो प्रोव्हाइड करतो. तर तो SRS डॉक्युमेंट कसा असतो, त्यामध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स असतात? येस, एनीवन? What are the different stages of SRS? Functional requirement. Okay. Snapshots. Yes. Functional requirement, snapshot, good. Again. Functional. User requirement, function requirement, use cases, and snapshot. Yes. User requirement, functional requirement, use cases and snapshot. एक विसरलात तुम्ही. काय ते? Functional flow diagram. Diagram. Okay. Functional. फर्स्ट वन आपण काय बघितले? फंक्शनल फ्लो डायग्राम, ज्यामध्ये आपल्याला काय दिसतो? फ्लो ऑफ अवर सिस्टम. ओके. रिलेशनशिप बिटवीन द टास्क. ओके. सो यासाठी यूज करतो. ठीक आहे. सो ह्या नोट्स आणि SRS डॉक्युमेंट मी ग्रुपवर शेअर करतो, तर तुम्ही एकदा गो थ्रू करा. ओके. सो बाकी टिल दॅट पॉइंट कोणाला काही डाऊट आहे, काही विचारायचं आहे? येस. स्नॅपशॉट आणि डिझाईन मध्ये म्हणजे वेगवेगळे फेज येतात की काय? स्नॅपशॉट्स हा आपला SRS चा पार्ट आहे. करेक्ट. आता स्नॅपशॉट्स मीन्स व्हॉट इज एक रिप्रेझेंटेशन आहे, म्हणजे डमी ज्याला म्हणतो आपण. ओके. की कसं दिसायला पाहिजे. ओके. सो ऍट ऍक्च्युअल ते तसंच दिसणार फायनल नाही, तर त्यामध्ये मल्टिपल ॲनिमेशन्स ऍड होतील, मल्टिपल डिझाईन्सचे म्हणजे व्ह्यूज ऍड होतील, त्याला कलर्स राहतील, म्हणजे की एक युजर फ्रेंडली फॉर्मॅटमध्ये तो जनरेट होईल. आणि इथचं जर तुम्ही स्नॅपशॉट बघितलं आपल्या SRS डॉक्युमेंट मध्ये, कुठे गेला? Firefox मध्ये आहे. हा. सो इथे जर बघितले तुम्ही स्क्रीनशॉट, सो हे 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 असे UI ला असतील का? येस. नाही तेच. नाही. हा, याचं जस्ट रिप्रेझेंटेशन आहे की व्हिलेज कुठं असायला पाहिजे, व्हिलेज नंतर डिस्ट्रिक्ट असायला पाहिजे, नंतर स्टेट, प्लेस, म्हणजे प्लेसमेंट कशी असायला पाहिजे ऑन UI. आता जर एखादी टॅब आहे, त्या टॅबवर ते कसं दिसायला पाहिजे, बटन कुठल्या लोकेशनला असायला पाहिजे, ऍप्लिकेशन नंबर, म्हणजे जस्ट त्यांना कळणार की कुठली फील्ड कुठे असायला पाहिजे. नाहीतर काय करणार, एखादा ऍप्लिकेशन नंबर हा टॉपला देईल, बट ऍज पर रिक्वायरमेंट तो कसा असायला पाहिजे, बॉटमला असायला पाहिजे. सो तो त्या डिझायनरला, त्या डेव्हलपरला त्याचं रिप्रेझेंटेशन होतं की तो कुठे असेल, कसा असेल. करेक्ट. ओके. आणि बेसिकली डिझाईन फाईल आपल्याला फिग्मा की आणखी कशावर येतात? हा, मग ते आता जे डिझायनर्स असतात, फ्रंट एंड UI UX डिझायनर, सो ते डिसाइड करतात की कशावर आहे. ओके. ओके सर. हा, ते CSS वगैरे मध्ये करतात ना, कॅस्केडिंग स्टायलिंग. ओके. सो इट्स डिपेंड्स अपॉन देम की जर कस्टमरला स्पेसिफिक एखाद्या स्पेसिफिक टेक्नॉलॉजी मध्ये पाहिजे तर ते त्यात करणार. जर इट नॉट नेसेसरी, कस्टमरनी कुठली रिक्वायरमेंट नाही दिली, तर जे डिझायनर, डेव्हलपर बेस्ट सपोर्टिव्ह आहे किंवा ज्याला लॉंग टाइम सपोर्ट आहे, ओके, सो ते ते यूज करतात. ठीक आहे. ओके सर. येस. आणखी काही क्वेश्चन्स? सर BA जेव्हा SRS डॉक्युमेंट बनवतो कस्टमर रिक्वायरमेंटची, मग BRS ची गरज काय आहे? BRS BRS काय डॉक्युमेंट. असतं की आता बघा, जेव्हा मीटिंग होते कस्टमर मध्ये आणि BA मध्ये, ओके, सो तो काय करणार, कस्टमर ज्या गोष्टी सांगणार त्यात तो लिहून घेणार, तो नोटेड डाऊन करणार. ओके. सो कस्टमर त्याला इन डिटेल नाही सांगणार की कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स कशा येतात, की त्याला काय काय हवंय.
ओके, कुठे कुठली फील्ड हवंय, कुठली फील्ड नकोय वगैरे. सो त्या केसमध्ये तेवढा वेळ नसतो की डिटेल डॉक्युमेंट्स बनवायला. सो तो ऑल द रिक्वायरमेंट्स नोटेड डाऊन करतो. ओके, अँड ऑन द बेसिस ऑफ दॅट, आता बीए चं काम काय आहे, बीए ला आयडिया असते की डेव्हलपर झाला, टेस्टर झाला, डिझायनर झाला, की त्यांना कशा रिक्वायरमेंट्स द्यायचे. कारण ही इज वर्किंग विथ टेक्निकल अँड नॉन टेक्निकल पर्सन टू. जो तुमचा क्लायंट असेल हा टेक्निकलच असेल असं नाही, सो तो नॉन टेक्निकल पण असतो. ओके, सो मग त्याचं ओके काम आहे की त्या रिक्वायरमेंट्स गॅदर करणं, त्याला एक स्टँडर्डाइज टेक्निकल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करणे, आणि पुढे आपल्या जी टेक्निकल टीम आहे, डिझायनर, डेव्हलपर, टेस्टरची, त्यांना तो डॉक्युमेंट प्रोव्हाइड करणे. ओके. ओके सर, दॅट्स ऑल. येस येस. ओके, एनी डाउट्स, एनी मोर डाउट्स? येस. या फेज मध्ये आपला टेस्टरची इन्व्हॉल्वमेंट खूप कमी असते की? नाही, टेस्टर इन्व्हॉल्व नसतो इथपर्यंत. याच्या पुढे टेस्टरची इन्व्हॉल्वमेंट, वन्स द SRS इज कम्प्लिटेड, त्यानंतर आता आपण जेव्हा अजाईल बघू, अजाईल मध्ये तुम्हाला अजून क्लिअर होईल की कसं काम चालतं ते. कारण मोस्टली 95% ऑफ ऑर्गनायझेशन हे अजाईल वर वर्क करतात. ओके, सो जेव्हा मी अजाईल शिकवल तुम्हाला हे सगळं क्लिअर होईल की टेस्टरची इन्व्हॉल्वमेंट कुठे असते, डेव्हलपरची इन्व्हॉल्वमेंट कुठे असते. ओके, सो त्या वेळेला चांगल्या प्रकारे क्लिअर होईल, म्हणजे आत्ता सांगण्यापेक्षा. कारण इथपर्यंत आपण बघितलं, इथपर्यंत तुमचा बीएच इन्व्हॉल्व आहे टिल दॅट फेज. ओके, इन्फॉर्मेशन गॅदरिंग पर्यंत. ठीक आहे. ओके सर. येस. ओके, अजून काही डाऊट आहेत कोणाचे, काही विचारायचं आहे विचारा. क्लिअर आहे सर्वांना? येस. Yes, sir. येस सर. ओके, गुड. सो उद्या भेटूयात सेम टाइम देन. ओके. ओके सर. सर नोट्स वीकेंडला शेअर करणार आहे की काय? नाही, मी करून देतो, आज शेअर करतो. ते काय 2-3च जास्त नव्हते, त्यामुळे मी काही केलेलं नाही. आज करून देतो शेअर ग्रुपवर. ठीक आहे.